नमस्कार, मी स्नेहल गरपणकर। SP9 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। तर पाहूयात आजच्या टॉप 9 न्यूज। आज दिनांक 2 डिसेंबर 2023 रोजी दुपारी 1 वाजता श्री महालक्ष्मी मंदिर कोल्हापूर येथे महालक्ष्मी देवीचे दर्शन घेऊन मातोश्री निष्ठा सुसंवाद दौऱ्याची सुरुवात केली। उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांच्या वतीने नुकतीच उपनेत्यापदी सौ छायाताई शिंदे यांची निवड करण्यात आली। आज दिनांक 2 डिसेंबर 2023 दुपारी 1 वाजता श्री महालक्ष्मी मंदिर कोल्हापूर येथे महालक्ष्मी देवीचे दर्शन घेऊन मातोश्री निष्ठा सुसंवाद दौऱ्याची सुरुवात केली। उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांच्या वतीने नुकतीच उपनेत्यापदी सौ छायाताई शिंदे यांची निवड करण्यात आली। सातारा जिल्हा महिला आघाडीच्या जिल्हा संघटिका गेल्या 25 वर्षाच्या आपल्या राजकीय कारकिर्दीत शिवसेनेसाठी दिलेल्या योगदानाची दखल घेऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांची शिवसेना पक्षाच्या उपनेतेपदी नियुक्ती केली आहे। पश्चिम महाराष्ट्रात प्रथमच एवढी मोठी जबाबदारीचे पद छायाताई शिंदे यांना मिळाले आहे। खटाव तालुक्यातील निढळ हे माहेर व कराड तालुक्यातील निगडी हे सासर असलेल्या सौ छायाताई शिंदे यांनी 1997 पासून जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर उभे राहून आपल्या राजकीय कारकिर्दीस प्रारंभ केला। या निवडणुकीत पराभवाने खचून न जाता त्यांनी शिवसेनेचे कार्य सतत जोमाने चालू ठेवले होते। उद्धव ठाकरे यांनी आपल्यावर फार मोठ्या विश्वासाने टाकलेल्या उपनेतेपदाची जबाबदारी निश्चितच आपण यशस्वीरित्या पार पाडू। त्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढू, पक्ष संघटना अधिक मजबूत करण्याचा पक्ष अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रयत्न करू आणि येत्या 2024 मध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे हेच असतील असे यावेळी त्यांनी सांगितले। मातोश्री निष्ठा सुसंवाद दौऱ्याला सुरुवात आई अंबाबाईचे दर्शन घेऊन महाराष्ट्र दौऱ्यासाठी सुरुवात केली। यावेळी देवस्थान कमिटी यांच्या वतीने महालक्ष्मीची मूर्ती प्रतिमा देऊन सन्मान करण्यात आला। या मातोश्री निष्ठा सुसंवाद दौऱ्याच्या शुभारंभाला शिवसेना उपनेते व जिल्हाध्यक्ष संजय पवार, शुभांगी पवार, शहर प्रमुख प्रतिज्ञा उत्तुरे यांनी महालक्ष्मीची मूर्ती देऊन स्वागत केले। तसेच स्मिता मांढरे सावंत उपजिल्हा संघटिका यांनी चांदीची महालक्ष्मी मूर्ती देऊन स्वागत व शुभेच्छा दिल्या। यावेळी सुप्रिया पाटील, रीमा देशपांडे, धनवंती नरके, विकी मोहिते, महेश पाटील, गोविंद वाघमारे, विकास बुरभुसे, रुपेश रोडे, सुमित आणि कोल्हापूर जिल्हा शहर महिला आघाडी शिवसैनिक पदाधिकारी, देवस्थान कमिटी त्याचबरोबर महिला पदाधिकारी, शिवसैनिक पदाधिकारी यावेळी उपस्थित होते। जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करून पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब, युवासेना प्रमुख आदित्य साहेब तसेच रश्मी वहिनी खरोखर आज करवेरी महालक्ष्मीचं दर्शन घेऊन आज उद्धव साहेबांनी जी माझ्यावर इतक्या प्रामाणिकपणे विश्वास ठेवून आज एवढ्या उपनेतेपदी निवड केली त्याबद्दल पहिलं मी ठाकरे कुटुंबाचं मनापासून आभार मानते। आणि खरोखर हा उपनेतेपदाची जबाबदारी आज मी शाखा संघटनेपासून, तालुका संघटनेपासून, जिल्हा संघटनेपासून आज उपनेते पदावर नेलं हे फक्त ठाकरे कुटुंबच करू शकतं। आणि ठाकरे कुटुंबाने माझ्यावर जो विश्वास ठेवला आहे त्या विश्वासाने मी अख्खा महाराष्ट्र पिंजून काढणार आहे। आणि मी खरोखर मातोश्री आज निष्ठा हे एक अभियान घेऊन आज शिवसंवाद दौरा, घर तिथं शिवसैनिक आणि गाव तिथं शाखा अशा पद्धतीनं मी महाराष्ट्रभर दौरा करून महाराष्ट्रभर शिवसैनिक आणि शाखा काम करून शिवसैनिक घडवून येणाऱ्या 2024 मध्ये आज पुन्हा भगवा फडकला पाहिजे याच्यासाठी जीवाचं रान महाराष्ट्रभर करेन। कारण ज्या ताकदीनं माझ्यावर विश्वास ठेवला आहे त्या ताकदीनंच येऊ घातलेल्या 2024 मध्ये आज उद्धव साहेब हेच आमचे मुख्यमंत्री होतील अशीच मी आई महालक्ष्मीच्या चरणी आत्ताच नवस करून आले। आणि हा नवस 100% सक्सेसफुल होईल आणि आई महालक्ष्मी करवेर निवासिनी 100% आमच्यावर आमचं ते श्रद्धास्थान आहे। आज महाराष्ट्रभर दौरा करत असताना आईचा आशीर्वाद घेऊनच मी सुरुवात केली आणि ही सुरुवात करत असताना अनेक विघ्नसुद्धा आली, पण माझा पक्ष न डगमगणार आहे, माझे पक्षप्रमुख न डगमगणार आहेत। आणि हा पक्षप्रमुख साहेबांच्या पाठीमागे माझी ही पूर्ण महिला आघाडी सोबत आहे। आणि माझ्या ह्या सगळ्या कोल्हापूरच्या रणरागिणी अशाच इथून पुढं सुद्धा आपलं पक्षवाढीसाठी आणि पक्षप्रमुखांना येणाऱ्या 2024 मध्ये मुख्यमंत्री आपल्याला करायचे आहे। त्यासाठी येणाऱ्या 2024 ला ही
भगवा हा शिवसेनेचाच फडकेल आणि मुख्यमंत्री हे उद्धव बाळासाहेब ठाकरेच होतील असं मी याच्यातून मी आश्वासन देईन। आणि याच्यासाठी जे हे उपनेतेपदासाठी मला विश्वास ठेवला आहे हे माझे सर्व शिवसैनिक आणि माझे सगळे पदाधिकारी यांचं सगळ्यांचं आणि ठाकरे कुटुंबांचं मी मनापासून आभार मानेन। आणि माझ्या कुटुंबियांनी मला भरभरून साथ दिली। माझे मिस्टर असतील, सासू सासरे असतील, घरी मुलगा सून असेल, सगळा सहकुटुंब सहपरिवाराचा आशीर्वाद असल्यामुळे माझा पूर्ण वेळ मी पक्षासाठी देते आणि पक्षासाठी देईन। मी अशीच सदिच्छा व्यक्त करेन आणि येऊ घातलेल्या 2024ला उद्धव बाळासाहेब ठाकरे हेच मुख्यमंत्री असतील अशीच मी यात। राधानगरी तालुक्यातील खामकरवाडी इथल्या श्री दत्त सहकारी उपसा जलसिंचन पाणीपुरवठा संस्था अवसायनात घेऊन नोंदणी रद्द केली। संस्थेची मालमत्ता आणि भांडवल ताब्यात घेऊन संस्थेचा निवडणूक कार्यक्रम लावून संस्था सभासदांच्या मालकीची कारवाई या मागणीचे निवेदन राधानगरी सहाय्यक निबंधक कार्यालयाच्या मुख्य लिपिक आणि अवसायक वर्षा भोई यांना सभासदांनी दिले। राधानगरी इथल्या सहाय्यक निबंधक कार्यालयाच्या प्रांगणात खामकरवाडीतील शेतकरी सभासदांनी एकत्रित येत अवसायक वर्षा भोई यांच्यासमोर तत्कालीन चेअरमन आणि सचिव यांच्या अनागोंदी कारभाराचा पाढा वाचला। अवसायनात जाऊन नोंदणी रद्द झालेली संस्था सध्या एका व्यक्तीच्या फायद्यासाठी एकाधिकारशाहीत सुरू ठेवून सभासदांना पाणी न देता दुसऱ्यांना पाणी दिलं जाते। त्यामुळे अनावश्यक वीज बिल वाढत आहे। निबंधकांनी निवडणूक कार्यक्रम जाहीर करून संस्था सभासदांच्या ताब्यात द्यावी। निवडणूक कार्यक्रम जाहीर होत नाही तोपर्यंत संस्था सील करावी, अन्यथा अवसायक काळातील संस्थेत होणारा सर्व खर्च अवसायकांना भरावा लागेल। सभासदांच्या न्याय आणि हक्कासाठी निवडणूक लावावी, अन्यथा प्रसंगी न्यायालयात दाद मागण्याचा इशारा सभासदांनी दिलाय। यावेळी भीमराव रायकर, बळवंत किरुळकर, सरदार रायकर, बबन रायकर, शिवाजी रायकर, चंद्रकांत किरुळकर आदी उपस्थित होते। याबाबत अवसायक वर्षा भोई यांना विचारलं असता आपल्याकडे सदर संस्थेचा अवसायकांचा चार्ज असून लवकरच कारवाई करणार असल्याचं सांगितलं। अवसायनात संस्था जाऊन नोंदणी रद्द होऊ नये, पाणी उपसा सुरू ठेवून विजेचा अपव्यय सुरू असल्याने महावितरणने वीज कनेक्शन तोडण्याची मागणी महावितरणचे अभियंता RG कसबे यांनाही निवेदन देण्यात आलं। पाणीपुरवठा संस्था मर्यादित खामकरवाडी, तालुका राधानगरी, जिल्हा कोल्हापूर या सदर संस्था गेली 10 वर्षे खामकरवाडी कार्यक्षेत्रामध्ये कार्यरत असून सभासदांना त्याचा पाणीपुरवठा होत होता। पण सध्या इलेक्शनच्या 2014 ते 2019 नंतर जी बॉडी आहे त्या बॉडीनंतर सदर संस्थेनं सभासद यादीवर मतदाराची पूर्तता न केल्यामुळं सदर संस्था अवसायनात घालून त्याच्यावर अवसायक नेमला आहे। पण अवसायक नेमल्यानंतर अवसायकांनी सदरची प्रॉपर्टी आपल्या ताब्यात न घेता सदरची संस्था एकाच व्यक्तीला वापरायला दिली आणि ते जे सभासद मूळ सभासद आहे त्या सभासदांना पाणी न देता बिगर सभासदांना पाणी देऊन आता 1 वर्ष त्या संस्थेचं लाईट बिल किंवा तिचा जो इतर खर्च आहे ते उद्या जर संस्था इलेक्शन झाल्यानंतर सभासदांच्या ताब्यात जी येणार त्या सभासदांना भरावं लागणार, तेव्हा त्या सर्व कारभाराला अवसायक जबाबदार असणार आहे। याची ताबडतोब जर त्या सदर संस्थेची इलेक्शन घेऊन संस्था पूर्ववत करून सभासदांच्या ताब्यात नाही दिली तर सर्व सभासदांना अवसायक व नोंदणी कॅन्सल करणाऱ्या सहाय्यक निबंधक यांच्या विरोधात कोर्टात दाद मागावी लागेल, एवढी सगळ्या आमच्या सभासदांची विनंती आहे। आज समाजात बालमजुरीमुळे अनेक मुले शिक्षणापासून वंचित राहिली आहेत। बालमजुरी व बाल गुन्हेगारी याच्यावर प्रकाशझोत टाकणारा रुद्र डान्स अकॅडमी निर्मित उपोषण या बाल लघुचित्रपटाचा शुभारंभ शेडगेवाडी, तालुका शिराळा येथे करण्यात आला आहे। आज समाजात बालमजुरीमुळे अनेक मुले शिक्षणापासून वंचित राहिली आहेत। बालमजुरी व बाल गुन्हेगारी यांच्यावर प्रकाशझोत टाकणारा रुद्र डान्स अकॅडमी निर्मित उपोषण या बाल लघुचित्रपटाचा शुभारंभ शेडगेवाडी, तालुका शिराळा येथे करण्यात आला आहे। यावेळी सोनियाजी उद्योग समूहाचे संस्थापक बाजीराव शेडगे, उपसरपंच राहुल पाटील, तानाजी नाटुलकर, दिनकर शेडगे, विकास शेडगे, बाबूराव पाटील, तानाजी मोहिते, कोरिओग्राफर अब्दुल शेख आदी मान्यवर उपस्थित होते। या बालचित्रपट ज्येष्ठ अभिनेते अरुण नलावडे, सुप्रसिद्ध दिग्दर्शक व अभिनेते दीपक कदम, प्रसिद्ध अभिनेत्री योगिता भोसले, अभिनेत्री मधुरा गुजर, अभिनेत्री नमिता सिंग, अभिनेते विनोद दोंदे यांच्यासह बालकलाकार म्हणून आराध्या शिंदे, श्रुतिका पाटील, रुद्र ढेकळे, दीक्षा साठे, स्वरा ढेकळे, प्रणाली धनी, जोशना गुरव, जयराज ढेकळे, चंदना झाडे,
तेजस्विनी शेळके, जान्हवी पाटील, श्रद्धा सावंत, आरोही पवार हे काम करत आहेत. या लघुचित्रपटाचे निर्माते दिलीप ढेकळे, कार्यकारी निर्माते दिनेश सावंत, लेखक राकेश शिर्के, दिग्दर्शक संजय कसबेकर, कॅमेरामॅन म्हणून धनराज वाघ हे जबाबदारी सांभाळत आहेत. राजर्षी शाहू खासबाग कुस्त्यांच्या मैदानातील तटबंदीस लागून उलटा अशोकाच्या 100हून अधिक झाडे आहेत. या झाडांमुळे तटबंदी ढासळू लागली आहे. त्यामुळे ही झाडे तोडण्याबाबत महापालिका वृक्ष प्राधिकरणाने 7 दिवसांच्या आत हरकत नोंदवण्याच्या नोटीस झाडांवर चिटकवल्या आहेत. राजर्षी शाहू खासबाग कुस्त्यांच्या मैदानातील तटबंदीस लागून उलटा अशोकाच्या 100हून अधिक झाडे आहेत. या झाडांमुळे तटबंदी ढासळू लागली आहे. त्यामुळे ही झाडे तोडण्याबाबत महापालिका वृक्ष प्राधिकरणाने 7 दिवसांच्या आत हरकत नोंदवण्याच्या नोटिसा झाडांवर चिटकवल्या आहेत. याची दखल घेऊन पर्यावरण प्रेमी व कुस्ती प्रेमींनी ही झाडे न तोडता त्यांची पुनर्लागवड करावी अशी मागणी केली आहे. कुस्ती सम्राट युवराज पाटील व उत्तरेचा प्रसिद्ध मल्ल सतपाल यांच्यात 11 फेब्रुवारी 1984ला याच खासबागेत कुस्ती झाली. या दरम्यान महापालिका प्रशासनाने मैदानाचे नूतनीकरण केले. त्यामध्ये तटबंदीलगत 125हून अधिक उलटा अशोक जातीची झाडे लावली. त्यातील 100हून अधिक झाडे आजही दिमाखात उभी आहेत. पन्हाळा तालुक्याच्या बहुतांशी भागात गुरुवारी पहाटे अवकाळी पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. अनेक भागात जोरदार पाऊस झाला असून काही परिसरात हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी पडल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. पन्हाळा तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये गुरुवारी पहाटे 4 वाजता पावसाने अचानक सुरुवात केली. बुधवारी सकाळपासूनच वातावरण ढगाळ होते. अनेक भागात सूर्यदर्शनही झालेले नाही. तालुक्याच्या काही परिसरात गुरुवारी पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. काही वेळातच पावसाचा जोर वाढला. अचानक आलेल्या पहाटेच्या पावसाने नागरिकांची एकच तारांबळा उडाली. भात मळणीचे पिंजराचे ढीग, गुराळ घराचा चुलवानासाठीचा लागणारा पालापाचोळा, नाचना कापलेल्या वैरणी ह्या अचानक आलेल्या पावसामुळे भिजून गेल्या आहेत. आज दिवसभरातही काही ठिकाणी ढगाळ वातावरण आढळून येत आहे. काळंबावाडी थेट पाईपलाईनच्या क्रॉस कनेक्शनचे फुलेवाडी येथे शनिवारी दिनांक 2 डिसेंबर 2023 रोजी हाती घेणार आहेत. त्यामुळे कसबा बावडा जलशुद्धीकरण केंद्रावर अवलंबून असणारा संपूर्ण भाग शनिवारी दिनांक 2 व रविवारी दिनांक 3 डिसेंबर 2023 अखेर दैनंदिन होणारा पाणीपुरवठा होऊ शकणार नाही. काळंबावाडी थेट पाईपलाईनच्या क्रॉस कनेक्शनचे काम फुलेवाडी येथे शनिवार दिनांक 2 डिसेंबर 2023 रोजी हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे कसबा बावडा जलशुद्धीकरण केंद्रावर अवलंबून असणारा संपूर्ण भाग, कसबा बावडा उंच टाकी, ताराबाई पार्क उंच टाकी, टेंबलाई टाकीवरील संपूर्ण भाग आणि कावळानाका उंच टाकीवरील भागातील नागरिकांना आज शनिवार दिनांक 2 डिसेंबर व रविवार दिनांक 3 डिसेंबर 2023 अखेर दैनंदिन होणारा पाणीपुरवठा होऊ शकणार नाही. तसेच सोमवार दिनांक 4 डिसेंबर 2023 रोजी होणारा दैनंदिन पाणीपुरवठा अपुरा व कमी दाबाने होईल. 7व्या वेतन आयोगाची अंमलबजावणी करावी, रोजंदारी कर्मचाऱ्यांना कायम करण्यात यावे यासह काही प्रमुख मागण्यांसाठी महानगरपालिका परिवहन विभागाकडील सर्व कर्मचारी गुरुवारी मध्यरात्रीपासून बेमुदत संपावर गेल्यामुळे शहरांतर्गत सर्व बस सेवा खंडित झाल्या आहेत. 7व्या वेतन आयोगाची अंमलबजावणी करावी, रोजंदारी कर्मचाऱ्यांना कायम करण्यात यावे यासह काही प्रमुख मागण्यांसाठी महानगरपालिका परिवहन विभागाकडील सर्व कर्मचारी गुरुवारी मध्यरात्रीपासून बेमुदत संपावर गेल्यामुळे शहरांतर्गत बस वाहतूक सेवा खंडित झाली. या संपामुळे केएमटी प्रशासनाचे आर्थिक नुकसान तर झालेच, शिवाय प्रवासी वर्गाचीही मोठी गैरसोय झाली. प्रशासनाने चर्चेतून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला, परंतु आधी मागण्या मान्य करा मगच संप मागे घेऊ अशी आक्रमक भूमिका कर्मचाऱ्यांनी घेतल्याने दिवसभरात या संपाबाबत काही तोडगा निघाला नाही. केएमटीच्या कर्मचाऱ्यांना 7व्या वेतन आयोगाची अंमलबजावणी करावी, रोजंदारी कर्मचाऱ्यांना कायम सेवेत सामावून घ्यावे, कंत्राटी कर्मचाऱ्यांना रोजंदारी कर्मचारी म्हणून सेवेत घ्यावे, अनुकंपा तत्वावरील नोकऱ्या तातडीने घ्याव्यात, वाहक चालकांची रिक्त असलेली पदे तातडीने भरण्यात यावीत अशा मागण्या कर्मचाऱ्यांनी केल्या आहेत. एड्स नियंत्रण विभागामार्फत तारुण्यात अनेक प्रकारच्या आकर्षणामुळे विपरीत पाऊल पडण्याची शक्यता असते. याच वयात प्रत्येकाने खबरदारी घेतल्यास HIV पासून दूर राहाल
असे प्रतिपादन सिने अभिनेते अवधूत जोशी यांनी केले। तारुण्यात अनेक प्रकारच्या आकर्षणामुळे विपरीत पाऊल पडण्याची शक्यता असते। याच वयात प्रत्येकाने खबरदारी घेतल्यास HIV पासून दूर राहाल, असे प्रतिपादन सिने अभिनेते अवधूत जोशी यांनी केले। जिल्हा एड्स नियंत्रण विभागामार्फत 1 डिसेंबर जागतिक एड्स दिनानिमित्त CPR हॉस्पिटल कोल्हापूर येथे आयोजित केलेल्या प्रभात फेरी प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते। जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर सुप्रिया देशमुख अध्यक्षस्थानी होत्या। अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर सरिता थोरात, जिल्हा कार्यक्रम अधिकारी दीपा शिपूरकर, डॉक्टर माधव ठाकूर, अंजली देवरकर हे प्रमुख उपस्थित होते। अवधूत जोशी म्हणाले, काही वर्षांपूर्वी HIV एड्स म्हटलं की भयानकता जाणवायची। या आजाराबद्दल भरपूर गैरसमज होते। माहिती, शिक्षण, संवाद आणि एड्स नियंत्रण कर्मचाऱ्यांच्या योगदानामुळे सध्या ही परिस्थिती बदललेली आहे। युवकांनी तारुण्यात खबरदारी घ्यावी व सामाजिक बांधिलकी म्हणून एड्स जनजागृतीचे कार्य करावे। प्रास्ताविकात जिल्हा कार्यक्रम अधिकारी दीपा शिपूरकर म्हणाल्या, आता पुढाकार समुदायाचा ही यावर्षीची थीम असून आतापर्यंत एड्स नियंत्रण कर्मचारी, स्वयंसेवी संस्था यांच्या सहकार्यामुळे नवीन HIV संसर्गितांची आकडेवारी आटोक्यात आली आहे। आता यापुढे समाजानेही पुढे येणे आवश्यक आहे। एड्स दिनानिमित्त जिल्ह्यात विविध कार्यक्रम व उपक्रमांचे आयोजन केल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली। जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर सुप्रिया देशमुख म्हणाल्या, कोल्हापूर जिल्ह्यात सर्व सरकारी रुग्णालयांमध्ये HIV समुपदेशन व चाचणी मोफत केली जाते। HIV संसर्गित व्यक्तींकरिता दिल्या जाणाऱ्या ART औषधांमुळे संसर्गित व्यक्तींचे आयुर्मान वाढण्यास मदत होते। जिल्ह्यातील एड्स नियंत्रणाचे काम सर्वांच्या सहकार्यामुळे व सामाजिक बांधिलकी उपक्रमांच्या पाठबळामुळे माहिती, शिक्षण व संवादाचे कार्यक्रम राबवले गेले। यामुळे नवीन HIV संसर्गितांची आकडेवारी कमी झाली असून या आजाराबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी व गरज पडल्यास आवश्यक उपचारांसाठी स्वतःहून पुढे यावे। एड्स नियंत्रणामध्ये युवकांचा सहभाग महत्त्वाचा असून युवकांनी शास्त्रीय माहिती घेऊन ती लोकांपर्यंत पोहोचवावी। एड्स दिनानिमित्त विशेष मुलांसाठी घेण्यात यावे। अलीकडच्या काळात आत्महत्याचे प्रमाण वाढू लागले आहे। कौटुंबिक आणि आर्थिक गुंतागुंतीचे प्रश्न यामुळे कोणत्याही प्रकारचा विचार न करता टोकाचे पाऊल उचलण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात घडू लागले आहेत। कोकणातील रायगड जिल्ह्यात गोरेगाव येथील हादरून टाकणारी घटना घडली असून आईसह 2 मुलींनी रेल्वेखाली आत्महत्या केल्याची मोठी खळबळ उडाली आहे। अलीकडच्या काळात आत्महत्याचे प्रमाण वाढू लागले आहे। कौटुंबिक आणि आर्थिक गुंतागुंतीचे प्रश्न यामुळे कोणत्याही प्रकारचा विचार न करता टोकाचे पाऊल उचलण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात घडू लागले आहेत। कोकणातील रायगड जिल्ह्यात गोरेगाव येथे हादरवून टाकणारी घटना घडली असून आईसह 2 मुलींनी रेल्वेखाली आत्महत्या केल्याने मोठी खळबळ उडाली आहे। आर्थिक विवंचना निर्माण झाल्याने आता जगायचे कसे असा मोठा प्रश्न निर्माण झाल्याने अखेर या आईने आपल्या 2 मुलींसह मृत्यूला कवटाळले आहे। अक्षरशः हृदय हेलावून टाकणारी ही घटना घडली आहे। वहिनी, मला माफ करा, मी तुम्हाला बोलले पण माझ्याकडून होत नाही। मी 2 मुलींना घेऊन रेल्वेखाली आत्महत्या करायला जात आहे मोहनमुळे, असा मेसेज करून या महिलेने 2 मुलींसह आत्महत्या केल्याची अत्यंत हृदयद्रावक घटना घडली। मोहनला इकडे येऊन रूम सोडायला सांगा आणि माझे जे काही देणे आहे ते द्यायला सांगा, असाही उल्लेख या मेसेजमध्ये करण्यात आला होता। या मेसेजची माहिती रीना यांच्या मैत्रिणीला कळताच या मैत्रिणीने तात्काळ गोरेगाव पोलीस स्टेशन गाठले। रीना यांनी त्यांच्या वहिनीला केलेला मेसेज दाखवला। त्यानंतर वेगाने सूत्रे हल्ली, पण रीना आपल्या 2 मुलींसह हे जग सोडून गेल्या होत्या। गोरेगाव येथील गावडे कॉम्प्लेक्स या वसाहतीत राहणाऱ्या रीना जयमोहन नायर या महिलेने जिया आणि लक्ष्मी या 14 आणि 11 वर्षाच्या मुलींसह कोकण कन्या एक्सप्रेस खाली आज 2 नोव्हेंबर पहाटे 3 वाजता आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले। या सगळ्या धक्कादायक प्रकारामुळे परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे। आजच्या टॉप 9 न्यूज इथे संपल्या। पुन्हा भेटूत नव्या बातम्यांसोबत। तोपर्यंत तुम्ही पाहत रहा SP9 मराठी। युअर टाइम युअर न्यूज। धन्यवाद।